पुढे सुद्धा मोठी बातमी येते ती म्हणजे लोकसभेची निवडणूक निवडून आल्यानंतर साधारण 14 दिवसांमध्ये 2 पदांपैकी एकाचा राजीनामा द्यावा लागतो। संदीपान भुमरे हे आता दिल्लीत खासदार राहतील, त्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचं कळतंय। आता संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्या अपेक्षा वाढल्याचं कळतंय। भुमरे यांच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद नेमकं आता कुणाकडे जाणार हा प्रश्न निर्माण झालाय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मिळावं अशी भूमिका घेतली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, छत्रपती संभाजीनगर च्या पालकमंत्री पदाबाबत अनेक नावं चर्चेत आहेत। अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्या सुद्धा अपेक्षा वाढल्याचं कळतंय। नेमकी कोणत्या नावांची चर्चा आहे, भविष्यात काय घडू शकेल? निश्चितपणे संदीपान भुमरे यांच्याकडे पालकमंत्री पद होतं आणि ते खासदार झाल्यामुळे आता ते रिक्त झाले आणि त्यांनी सोमवारी राजीनामा सुद्धा दिलाय। त्यामुळे आता पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। शिवसेनेच्या वतीनं अब्दुल सत्तार आधीच मंत्री आहेत आणि संजय शिरसाट यांची आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी 100% लागेल अशी खात्री आहे। आणि दुसऱ्या बाजूने भाजपचे मंत्री जे आहेत अतुल सावे ते सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी खुलेआम मागणी करतात, कारण भाजपने आधीच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन भाजपला हे मंत्री या ठिकाणचं पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी केलेली। मात्र एकंदरीतच माहिती बघता की हे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या कोट्यात असल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचाच पालकमंत्री होईल असं अनेकदा शिवसेनेच्या लोकांनी सांगितलेलं। त्यामुळे एक तर संदीपान भुमरे किंवा अब्दुल सत्तार यांच्यापैकी कुणीतरी या ठिकाणी पालकमंत्री होऊ शकेल। जी नक्कीच आता काय याबाबत चर्चा होणार, कोणाच्या नावाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।